महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय ते त्यांचं हॉटेल पेटवून दिलंय. राख रांगोळी काय म्हणतात ते मी तिथे नंतर पाहिलं जाऊन. धडाधड धडाधड आगी लागल्या. प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, हॉटेल पेटलं. संदीप क्षीरसागर शरद पवार साहेबां गटांचे त्यांचं राष्ट्रवादीचं ऑफिस पेटलं, खलास. जयदत्त क्षीरसागर यांची शिक्षण संस्थेचं ऑफिस पेटलं, खलास. जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर हे सगळे एकाच घरात राहतात. त्यांची ऑफिस जाळली, त्यांच्या घरावर हल्ला झाला. कोड नंबर देऊन हल्ले केले, कोड नंबर. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन. वेल प्लान्ड. अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती. विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला. जयदत्त क्षीरसागर, त्यांच्याच घरात संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, त्यांचा भाऊ एक आजारी भूषण, मला असं वाटतं ही सगळी तिथे. सगळ्यांची मुलं बाळा तिथे, सगळ्यांच्या ज्या आहेत पत्नी महिला सगळ्या तिथे. आणि आपल्या सगळ्या, माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना बीडवाल्यांना माहिती आहे काय झालं. धडाधड धडाधड गाड्याचे जे स्फोट झाले, प्रचंड धूर झाला, बाहेर येता येईना. करायचं का? अशा वेळेला वर्तमानपत्रात सुद्धा आलेला आहे, नमाज पढण्यासाठी चाललेले लोक मुस्लिम समाजाचे, त्यांनी पाहिलं अरे हे काय चाललंय. घरामध्ये मुलं बाळ आहेत, त्यांना वाचवायला पाहिजे. बाहेर तर येता येत नव्हतं. डॉक्टर सारिकाताई, पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांनी फोन लावला, मागच्या बाजूला या. 10-15 फुटाची ती भिंत जे आहे, बाउंड्री वॉल, कंपाऊंड, जायचं कसं. या आमच्या भगिनींनी खुर्चीवर चढले, मुलाबाळांच्या पायाला धरून त्यांना उंच केलं. पलीकडच्या बाजूनं शेख वसीम, अन्सारी जलील, शेख सत्तार, शेख अजीम, ही सगळी मंडळी जी आहे पलीकडच्या बाजूने त्या भिंतीवर चढली. आणि त्या मुलांना जे आहेत, लहान बाळांना जे आहे, हात धरून ओढून घेतलं वरती आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. ही आहे माणुसकी. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा, हा हिंदुस्तान आपला. मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या चौघांचं सुद्धा जे आहे मुद्दाम होऊन सत्कार करीत आहे. त्यांना आणा. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया भाई. और कौन है? मुस्लिम समाजाचे हे कार्यकर्ते, हे लोक माणुसकी म्हणून जे आहे, ह्या लहान कच्च्या बच्चांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली. आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे, हे ह्या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. धन्यवाद, शुक्रिया. आणि पेटवणारे लोक काय करत होते? जय शिवाजी जय जिजाऊ करीत जे आहे आपल्या आया बहिणींच्या आणि भावांच्या घरांना आगी लावत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये हे सगळेच तर होते, सगळ्या धर्माचे लोक होते.
भैरजी नाईक, रामोशी, सदोबा माळी, माळी समाजाचा संभाजी करवार धनगर, नेमाजी शिंदे धनगर, यसाजी गायकवाड माळी, शिवाकाश